वेलकम टू MPM's वर्ल्ड अँड वेलकम टू दिस न्यू ब्लॉग. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या 31च्या ब्लॉगमध्ये. जरा लेटच होतं आहे 31 कसं सेलिब्रेट केला ह्याचा ब्लॉग टाकण्यासाठी. तर चला आता आपण ब्लॉगची सुरुवात करूया. तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर प्रवास करता करता आपण अर्ध्यापर्यंत आपल्या लोकेशनजवळ पोचलेलो आहोत. तर बघू शकताय खूप छान सिनरिक व्ह्यू आला, म्हणून मी परत तुम्हाला रोड कसा आहे, वेदर कसं आहे हे दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन केला. रोड्स खूप वळणावळणाचे होते आणि आम्हाला वळणाचा त्रास होतो, त्यामुळे मी थोड्या वेळ कॅमेरा बंद केला होता. सो आता थोडं बेटर वाटतं आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवते. रस्ता बघू शकताय, खूपच क्लिअर क्लायमेट आहे आणि सनी डे आहेच, ऊन तर खूप जास्त लागत होतं. तर आज आपण 31 सेलिब्रेशनसाठी अलिबागला जाणार आहोत. अलिबाग म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आणि त्यातून दिसणाऱ्या फेसाळणाऱ्या लाटा आणि नितांत सुंदर निसर्ग. अलिबागचे हे सुंदर रूप पाहण्यासाठी टुरिस्ट नेहमीच उत्सुक असतात. तर तसेच आपणही 31च्या पार्टीसाठी ते लोकेशन सिलेक्ट केलेलं आहे. अलिबागच्या समुद्र किनाऱ्याशिवाय किहीम, नवगाव, थळ, वर्सोली, आक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्र किनारे सुद्धा जवळच्या परिसरात आहेत. तर आज आहे 30 डिसेंबर, आज आहे संकष्टी चतुर्थी. तर आपण नागावपर्यंत पोचलो होतो. मुरुड रोडला जसं आपण पास होतो तो आपल्याला सुंदरसं सिद्धिविनायक टेम्पल दिसलं, सो आपण दर्शन घेण्यासाठी तिथे थांबलो. तर हे श्री सिद्धिविनायक मंदिर रायगड जिल्ह्यात आहे. मुरुड तालुक्यातील पूर्व नदीग्राम अशी ह्याची ओळख आहे. केशव दैवज्ञ यांनी हे मंदिर बांधले व श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिस्थापना केली. ह्या गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची आहे. तर या मंदिराची स्थापना इथे कशी झाली, ह्याच्या मागची काय कहाणी आहे ती मी आता तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगते. तर फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. जोशी नावाचे एक ब्राह्मण होते. त्यांच्या स्वप्नात आलं होतं की गणपतीची एक मूर्ती झाडाखाली दडली आहे. तर मूर्ती शोधण्यासाठी झाडं असलेल्या अनेक परिसराची त्यांनी झडतीसुद्धा घेतली होती. तर शोध घेता घेता त्यांना एक दगड सापडला ज्याला मूर्तीचा आकार होता. त्यानंतर त्या दगडाची त्यांनी मनोभावे पूजा अर्चना केली आणि त्यानंतर ह्या सुंदरशा सिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली गेली. कशी वाटली माहिती? जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आमचे ब्लॉग. आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा आणि तुमचा जसा प्रतिसाद भेटतो आहे त्याने आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि नवीन नवीन ब्लॉग घेऊन आम्ही असेच परत येतो आहे. पण तुम्हीसुद्धा कुठे जाऊ नका, असेच आमचे ब्लॉग एन्जॉय करत राहा. ओम गम गणपती नमो नमः, सिद्धिविनायक नमो नमः, हर्षविनायक नमो नमः,
गणपती बाप्पा मोरया. जय हनुमान अनुसार. जय कटिया पीतू कुजार. काय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीता. तर ह्या मंदिराची स्थापना कशी झाली पुढे तर ह्याचीही कहाणी आहे, तीही मी तुम्हाला आज सांगते या ब्लॉगमध्ये. तर या मंदिराबद्दल माहिती देतानाच मी एक नाव तुम्हाला सांगितलं होतं, ते म्हणजे केशव दैवज्ञ. तर हे ब्राह्मण ह्या परिसरात राहत होते. तर ते गणपतीचे खूप मोठे भक्त होते. तर ह्या परिसरातून केतकीच्या बनात म्हणजे आत्ताच्या कुंभारवाड्यात श्री गणेशाची पूजा करायचे. पण एक वेळ अशी आली की तिथल्या खाडीमध्ये पावसाचे दिवस होते, पाणी वाढलं, त्यामुळे जे केशव दैवज्ञ आहेत त्यांना तिकडे जाऊन पूजा करणं शक्य नव्हतं. तर आजपर्यंत कधीही न चुकणारी पूजा आजच्या दिवशी पावसामुळे चुकली, ह्या गोष्टीची खंत त्यांच्या मनात राहिली आणि त्याच रात्री त्यांच्या स्वप्नात साक्षात श्री गणेशांनी ह्यांना सांगितले की तुला जी जागा सोयीची वाटते पूजेसाठी तिथे माझी स्थापना कर. तर ते तामणात त्या गणपतीला दुसऱ्या दिवशी पाऊस कमी झाल्यावर घेऊन आले आणि त्यांच्या घरी स्थापना केली. आणि हे ते मंदिर आहे, ही ती जागा आहे जिथे आता मंदिर उभारलेलं आहे. तर अशी ही श्री सिद्धिविनायकाची नांदगाव येथील मंदिराची कहाणी आहे. तुम्हाला कशी वाटली ती नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर मनोभावे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या परिसरातून निघालो आणि त्यानंतर प्रवास करून खूप भूक लागली होती, त्यामुळे आपण कुठेतरी हॉल्ट घेण्याचा विचार केला आणि सुंदर असं आपल्याला लोकेशन सापडलंही होतं. सो आपण आलेलो आहोत नील गार्डन रिसॉर्टमध्ये. तर ही प्रॉपर्टी काशीद बीचच्या जवळच लोकेटेड आहे आणि खूप छान नॅचरल व्ह्यूचा आनंद घेता येईल अशीच ही जागा आहे. तर इकडे नव्याने कॉटेजेस पण बांधले गेले आहेत काही वर्षापूर्वीच, त्यामुळे ते व्यवस्थित मेंटेन आहेत आणि सुटेबलसुद्धा आहेत प्रत्येक प्रकारच्या लोकांसाठी. तर इथलं फूड आहे ते तर डिलिशियस आहेच, बट इकडे ते फूड बनवलं जातं ते कम्प्लिटली होममेड पद्धतीनेच बनवलं जातं. इकडचा स्टाफसुद्धा खूप फ्रेंडली आणि हेल्पफुल आहे. तर ह्या प्रॉपर्टीची सगळ्यात खास गोष्ट सांगायची तर इकडे किड्ससाठी खेळायला खूप क्लीन असं सेपरेट बीचसुद्धा आहे. तर ह्या प्रॉपर्टीला म्हणूनच मोस्ट ऑफ द टाईम सजेस्ट केलं जातं, कारण इकडचं फूडसुद्धा खूप टेस्टी आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी आहे आणि स्टे पण इकडचा खूप छान असतो, त्यामुळे ह्याला रेटिंग पण खूप छान मिळाली आहे. तर हे लोक ऑनलाईन पण सर्विस देतात. जवळची जेवढे पण रेस्टॉरंट आहेत किंवा कॉटेजेस आहेत त्या लोकांना जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तरीसुद्धा आपण इकडचं जेवण ऑर्डर करू शकतो आणि खूप लोक ते प्रेफरसुद्धा करतात, कारण इकडचं फूड खरंच खूप टेस्टी आहे. तर काही कॉम्बोज आपल्याला ऑफर केले गेले आहेत, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते. तर मी फर्स्ट कॉम्बो वाचून दाखवते. चिकन कॉम्बो फॉर 250 रुपीज. त्यामध्ये चिकन मसाला, जिरा राईस, 2 चपात्या आणि 4 पीस लॉलीपॉप. त्यानंतर नेक्स्ट कॉम्बो आहे चिकन बिर्याणी कॉम्बो 300 रुपीज. त्यामध्ये आपल्याला नील गार्डन स्पेशल चिकन बिर्याणी, रायता, चिकन मसाला आणि 4 पीस लॉलीपॉप भेटतात. त्यानंतर नेक्स्ट आहे कोलका काठी रोल्स. चिकन कोलकाता कढी रोल 80 रुपीज, वेज कोलकाता कढी रोल्स 60 रुपीज, एग कोलकाता कढी रोल 70 रुपीज. त्यानंतर येतो वेज कॉम्बो 200 रुपीजची थाली, ती म्हणजे दाल तडका, जिरा राईस, वेज क्रिस्पी, वेज मंचाव. नेक्स्ट वेज बिर्याणी कॉम्बो फॉर 275 रुपीज. वेज बिर्याणी, रायता, वेज मंचुरियन, वेज मंचाव सूप. त्यानंतर चिकन चायनीज कॉम्बो फॉर 300 रुपीज ओनली. चिकन फ्राईड राईस, चिकन लॉलीपॉप, चिकन चिल्ली, चिकन मंचाव. सो आता आपण अगदी डिलिशियस जेवण जेवून परत हॉटेलकडे जायला निघालेलो आहोत. सो मनू, आता आपण कुठे जाणार आहोत? लंच करून हॉटेलमध्ये चालले. तर हॉटेलच्या दिशेने जाताना तुम्ही बघू शकताय खाली खूपच मोठा आणि सुंदर समुद्र आहे. आपल्या हॉटेलजवळ पण लगेच एक तर समुद्र किनारा बघायला भेटतोय. तर तिकडे आपण संध्याकाळी जाणार आहोत. तर आपण हॉटेलच्या एंट्रीला पोचलेलो आहोत. तर तुम्ही बघताय जेवढा मोठा रस्ता आहे त्याच्या मध्यभागी हॉटेल बांधलं गेलेलं आहे.
ते फार्म हाऊस बांधलं गेलेलं आहे तेवढीच जागा सराउंडिंगमध्ये आहे. खूप मोठ्या जागेत हे छोटंसं फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं आहे आणि खूप छान बांधलं आहे. आणि बाजूला मागे सी व्ह्यू आहे पूर्णपणे. तर बघाल तुम्हाला घर दिसायला लागलं आहे ते. पोचल्या अगोदर आपण चेक इनच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केला, थोडा आराम केला कारण एवढा प्रवास करून दमलो होतो. आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर आता आपण जायला निघालेलो आहोत फायनली सनसेट बघण्यासाठी बीचवर. मम्मा लेट्स गो. मम्मा see my toys and to catch crab. See sunset. सो मनूसोबत बोलता बोलता आपण बीच साईडला पोचलेलो आहोत आणि बघू शकता आपण एका परफेक्ट टायमिंगला आलेलो आहोत. सनसेटचा टायमिंगच्या थोडंसंच अगोदर आणि खूप छान व्ह्यूसुद्धा आहे. तर चला आपण बीचवर जाऊया आणि तिकडची ब्युटी बघूया. तर आजची तारीख आहे 30 डिसेंबर. सो ह्या वर्षातला हा सेकंड सनसेट आम्ही एन्जॉय करण्यासाठी या सुंदरशा लोकेशनवर आलेलो आहोत. सो आमच्यासाठी हे खरंच खूप मेमरेबल असणार आहे. तर चला आता आपण जाऊया आणि एन्जॉय करूया. तर बीच साईडला गेल्यावर पहिल्यांदा आम्ही एक परफेक्ट लोकेशन बघतो मनूला खेळण्यासाठी. तिचं खेळण्याचं एकदा सेट झालं की आपण रील्स काढायला स्टार्ट करूया. तर ह्या रील्स ज्या इथे मी शूट केल्या त्या ऑलरेडी आपल्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या अपलोड केलेल्या आहेत. तर तिकडे जाऊन तुम्ही त्या रील्स बघा, कमेंट करा, शेअर करा आणि आवडल्या असतील तर प्लीज आमच्या अकाउंट्सला फॉलो करा. तर आमचे 3 इंस्टाग्रामचे IDs आहेत. एक जिसा व्ह्यू त्याच्यावरसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. त्यानंतर मुपुमू आणि MPM's ब्लॉग म्हणून असे 3 अकाउंट्स आहेत. तर प्लीज डू फॉलो अस. कारण मोस्ट ऑफ द टाईम्स असं होतं की ज्यावेळेस आपले ब्लॉग्स खूप शॉर्ट बनतात तेव्हा आपण फक्त रील्स शूट करतो आणि ते इंस्टाग्राम थ्रू तुमच्यापर्यंत पोचवले जातात. त्यामुळे जर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर जर फॉलो करत असाल तर तिथूनसुद्धा तुम्हाला छान छान रेसिपीज किंवा आम्ही व्हिजिट करतो ते लोकेशन्सबद्दल तुम्हाला कळेल आणि त्यावरसुद्धा आम्ही माहिती देतो शॉर्ट व्हिडिओज थ्रू. सो हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि प्लीज डू शेअर आर अकाउंट डिटेल्स टू युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. जीवन हा एक प्रवास आहे. चालत राहणे कर्तव्य आहे. काय आपणास मिळेल पुढे हा तर नशिबाचाच भाग आहे. कधी आनंद तर कधी दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. आंबट गोड नात्यांची इथे एक चविष्ट भेळ आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. जगता येणं महत्त्वाचे आहे. अडचणी सर्वांनाच आहेत. मात करणं महत्त्वाचे आहे. आयुष्यात नको होऊ निराश. खरंच इतकं ते कठीण नाही. हे दिवसही बदलून जातील. स्थिर जगात असे काहीच नाही. जीवन एक प्रवास आहे. नशीब त्याचा एक भाग आहे. नशीब त्याचा एक भाग आहे. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं.